महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रपती निवडणुकीकडे जरासं दुर्लक्ष आपलं झालेलं आहे. तशाही अर्थाने तिथे काही सेन्सेशन फारसं घडत नाहीये, कारण की एकतर्फी निवडणूक होती आहे. पण जो एक वेगळा मुद्दा मला आवर्जून उपस्थित करायचा आहे तो आहे की यशवंत सिन्हा सारख्या इतक्या ज्येष्ठ राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीने, अगदी केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या, आणि त्यांनी जेव्हा एक बौद्धिक खोटारडेपणा करायला सुरुवात केली तेव्हा त्याची एक विशिष्ट पद्धतीने दखल घेणं भाग आहे. त्यांची एक मुलाखत आज तकने घेतलेली आहे. सुमित अवस्थी आणि इतर पत्रकारांनी फार चांगले प्रश्न विचारले, जरूर तुम्ही बघा. आणि त्यांनी काही त्यांची जी वक्तव्य बाहेर आलेली आहे त्याच्यातले 2-3 ह्याचा मला जरा खुलासा करायचा आहे. खुलासा करायचा म्हणण्याच्या पेक्षा त्याचं खंडन करायचं आहे. ही जी एक खोटारडेपणा आहे किंवा ज्याला मी बौद्धिक भ्रष्टाचार म्हणतो तो कसा आहे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जेव्हा असं विचारलं होतं की तुमचा मोदींना जो विरोध होता 2002च्या गुजरात दंगे आणि त्याच्यात, त्यांनी सांगितलं हो कसा विरोध होता, काय आहे ते. मग असं असताना 2014ला मोदी पंतप्रधान व्हावेत, म्हणजे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावेत म्हणून तुम्ही आग्रह कसं काय धरला होता? म्हणजे जे भाजपच्या कार्यकारिणीमध्ये मोदींना त्यांनी मुख्यमंत्रीपदी पण राहू नये, राजीनामा द्यावा म्हणणारे ते लोक 2014ला मात्र त्यांनी पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देतात. निवडणूक पण होते, भाजप निवडणूक जिंकतो, यांना बाजूला टाकल्या गेल्याच्या नंतर मग यांचा मोदी विरोध सुरू होतो. ही त्याच्यातली आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे यांचं काही तात्विक नाहीये हे काही. तसं असलं असतं तर 2002ला ते भाजपच्या बाहेर पडले असते की जेव्हा मोदी राजीनामा देत नाहीत म्हणून. पण तसं झालं नाही. यांनी यांची पदही सोडले नाहीत आणि भाजपही सोडलेलं नाही. दुसरी एक गोष्ट जेव्हा ते सांगतात की भाजप कसं सरकार पाडतंय आणि हे लोकशाहीचा खून कसा आहे, लोकशाहीला धोका कसा आहे. आता मी 3 उदाहरणं घेतो तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपातली आणि तुम्ही ती बघा. म्हणजे त्यांनी जो उल्लेख केला त्यातली 3 राज्य, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. सगळ्यात पहिले आपण कर्नाटकाचा विचार करू. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपनी त्या ठिकाणी असलेलं लोकशाहीने निवडून आलेलं सरकार पाडलं. आता बघा हे लोक कसा बौद्धिक भ्रष्टाचार करतात. 2018ची जी विधानसभेची निवडणूक कर्नाटकामध्ये झाली ती निवडणूक काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांनी एकत्र लढवलेली नाही. ती निवडणूक काँग्रेस एकीकडे होता, त्याच्या जनता दल सेक्युलर एकीकडे होतं आणि भाजप अशा 3 पक्षांनी स्वतंत्रपणे लढली होती. भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून 107-8 आमदार त्याचे निवडून आले. त्याच्यानंतर काँग्रेसचे 67-68 निवडून आले आणि नंतर 37-38 आमदार काहीतरी यांचे निवडून आलेले जनता दल सेक्युलरचे. भाजपला दूर ठेवायचं, भाजपला सत्ता मिळू नये म्हणून हे दोघं एकत्र आले, ज्या दोघांनी निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढलेली नव्हती. हे जे सरकार आलं ते आंतरविरोधाने भरलेलं आहे हे पहिल्या दिवसापासून काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या सांगत होते. पण त्यांना बाजूला ठेवून आणि केवळ भाजपला विरोध करायचा म्हणून कमी पक्षाचा आमदार असलेला त्या नेता मुख्यमंत्रीपदी बसवला. त्याच्यातून काँग्रेस आमदार कसे नाराज झाले आणि मग ते पुढचं काय महाभारत घडलं. आणि अजून एक गोष्ट हे विसरतात, जे काँग्रेसचे आमदार नाराज होते त्यांच्याही जनता दल सेक्युलरचे नाराज होते, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नव्हता. तो जो काही तमाशा कर्नाटक विधानसभेमध्ये झाला की राजीनामा आमदार देतोय आणि सभापती राजीनामा स्वीकारायला तयार नाहीये. त्यांनी विधिवत राजीनामे दिले, त्यांचं सरकारचं बहुमत कोसळलं. नंतरचा दावा जो केलेला आहे तो भाजपच्या सरकारने केलेला होता येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली. आणि ज्यांनी राजीनामा दिला होता त्यांनी नंतर परत लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढलेली आहे आणि जनमताचा पाठिंबा घेतलेला आहे. मग ते भाजप बरोबर आले, म्हणजे भाजपच्या चिन्हावर लढले होते. म्हणजे आज जे यशवंत सिन्हा सांगतात ते हे का नाही कबूल करत की जे सरकार सत्तेवर आलं होतं ते जनमताचा आदर करून सत्तेवर आलेलं नव्हतं, जोडतोड करून आलेलं होतं. पण तरीही जे कोणी आमदार आपल्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना लोकांमध्ये जायला लावून परत निवडून आणायची हिंमत भाजपने दाखवलेली. तसंच दुसरं प्रकरण जे घडलेले ते मध्य प्रदेशमध्ये घडलेले आहे. कमलनाथ यांना मुख्यमंत्री करू नका, कारण की काँग्रेसला स्पष्ट बहुमत नव्हतं. एक काठावरचं काही आमदार कमीच होते, त्यांना समाजवादी पक्षाचा आणि बहुजन समाजाचा काहीतरी एक आमदार होता, त्यांचा पाठिंबा घ्यावा लागलेला होता. मग ते सरकार आलं होतं. ह्या सरकारमधले जे अंतर्गत विरोध होते, ज्योतिरादित्य शिंदेचा गट आणि ते, ह्याच्यामधून परत इथेही तीच गोष्ट घडलेली आहे. त्या सरकारमधल्या आमदारांनी प्रत्यक्ष राजीनामे दिलेले आहेत. राजीनामे दिल्याच्या नंतर त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि दिलेले राजीनामे असलेले असे जे आमदार आहेत ते परत लोकांमध्ये गेले आणि लोकांमधून परत निवडून आलेले आहेत. या दोन्ही ठिकाणी जी सरकार सत्तेवरती होती ती पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेली नव्हती. महाराष्ट्रातलं तर उलट प्रकरण आहे की ज्या सरकारला
म्हणजे ज्या गटाला निवडणूक पूर्व युती करून भाजप सेनेला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलेलं होतं, त्यांचे 161, त्यांचे 105 काहीतरी, त्याच्यानंतर शिवसेनेचे 56 आणि मला वाटतं 3-4 अपक्ष त्यांच्याबरोबर निवडणूक पूर्व युतीमध्ये होते. असं सगळं 165 इतके आमदार स्पष्ट बहुमतानं 2019च्या निकालामध्ये निवडून आलेले होते. शिवसेनेनं धोका दिलेला आहे लोकांना. तुमचं आपसामध्ये काय पटलं हा तुमचा मुद्दा आहे, खरं खोटं ते नंतर करत बसा. सर्वसामान्य जनतेने तुम्हाला एकत्र मिळून बहुमत दिलेलं होतं आणि त्याचा तुम्ही अपमान केला. यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे आता उमेदवार, त्यांनी आधी याचं उत्तर द्यावं. जे सरकार महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं होतं त्याला जनादेश कुठं होता? म्हणजे जनादेश नसलेलं सरकार, त्याच्यामधले काही मंत्री आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये, पक्षाच्या मूळ जी काही विचारसरणी आहे त्याच्या तुम्ही विरोधात चालल्या आहात, पक्षाला नुकसान होते म्हणून बाजूला होत आहेत. आणि ते काही 1-2 संख्येनं नाही, 2/3 जास्त. म्हणजे त्यांचंच म्हणणे त्यांची मूळ शिवसेना आहे आणि म्हणून मूळ ते जात आहेत पुन्हा कोणाबरोबर की ज्या पक्षाबरोबर निवडणूक पूर्व युती केली होती. भाजप किती चांगला आहे, शिवसेना किती चांगली आहे का नाही हा मुद्दा नाही याच्यामध्ये, किंवा भाजप किती वाईट आहे. तुम्ही निवडणूक पूर्व युती केली होती, लोकशाहीमध्ये लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं होतं. ज्यांना निवडून दिलेलं आहे बहुमताने त्यांनी सरकार स्थापन करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि ज्यांना निवडून दिलेलं नाही त्यांनी विधिवत सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका निभवावी. आणि हे स्वतः शरद पवारांनी सांगितलंय की आम्हाला जनादेश विरोधी पक्षात बसायचं आहे. बाळासाहेब थोरातांनी सांगितलेलं की आम्हाला जनादेश विरोधी पक्षामध्ये बसायचं आहे. मग बसा विरोधी पक्षामध्ये. मग आता यशवंत सिन्हा कुठल्या तोंडानं असं म्हणतायत की लोकशाहीचा खून झाला म्हणून? उलट आता लोकशाही प्रस्थापित झालेली महाराष्ट्रामध्ये. कर्नाटकामध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं म्हणून जे काही असंतुष्ट आमदारांनी राजीनामा देऊन प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन निवडून आल्यानंतर स्पष्ट बहुमत स्थापन झाले, म्हणजे एका अर्थाने लोकशाही स्थापन झालेली. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा राजीनामा दिल्याच्या नंतर परत लोकांमध्ये जाऊन भाजपच्या कमळ चिन्हावरती ते आमदार निवडून आलेले आहेत. म्हणजे आता महाराष्ट्र, आता मध्य प्रदेश आणि कर्नाटक तिन्ही ठिकाणी सत्तेवरची जी सरकार आहे ती सगळी एका पक्षाच्या चिन्हावर किंवा निवडणूक पूर्व युती अशा अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांना बहुमत. याच्यामध्ये लोकशाहीचा खून कुठं झाला? उलट तुम्ही त्याच्या आधी लोकशाहीचा खून केलेला होता. लोकशाहीला जी घातक तुम्ही इजा केली होती ती दुरुस्त होण्याचं काम केले गेले, पण हे कबूल करायला तयार नाही. दुसरा जो मुद्दा ते सांगतायत की संयुक्त विरोधी पक्षाचा मी कसा नेता आहे. अरे बाबा, त्याच्यात त्यांना एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही काही पहिला चॉईस नाही आहेत. शरद पवार, फारुख अब्दुल्ला, गोपालकृष्ण गांधी 3 नाही म्हणल्याच्या नंतर 4था चॉईस आहे हा. मग तुम्ही कसं काय खोटं बोलायला की विरोधी पक्षाचा तुम्ही चॉईस होते म्हणून? भाजप ठेवा बाजूला, भाजपनी कुठला उमेदवार निवडला हा पण ठेवा बाजूला. सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार निवडला असं जे तुम्ही म्हणताय हे खोटं आहे ना. तो निवडलेला नाही. आजही उरलेले सगळे म्हणजे आम आदमी पक्ष असो, झारखंड मुक्ती मोर्चा असो, त्याच्यानंतर बिजू जनता दल असो किंवा YRS काँग्रेस असो, ह्या 4-5 मुख्य भाजपाच्या शिवायचे जे पक्ष आहेत ते याच्यामध्ये आलेले नाहीत. मग तुम्ही असं कसं काय म्हटलं की सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हा उमेदवार निवडलेला आहे म्हणून? म्हणजे तुम्हाला हे सांगता येईना की तुमचा नेमका मोदींना विरोध का आहे. गुजरात दंगलीच्या वेळी तुमचा विरोध होता तर मग तुम्हीच मोदींनी पंतप्रधान व्हावेत म्हणून त्या कार्यकारिणीमध्ये त्यांची पाठराखण का केली? मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावेत म्हणून. सत्ता आल्याच्या नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष झालं तुमच्या ह्या बाकीच्या सगळ्या कारवायांमुळे किंवा मोदींनी कुठल्याही कारणानंतर तुम्ही बंड केले, नंतर तुम्ही मोदीचे विरोध झालेले आहात. नंबर 2, तुम्ही ज्याला लोकशाहीचा खून म्हणतात ते तुम्ही अजूनही पटवून देऊ शकलेले नाही आहात की ज्या ठिकाणी स्वच्छ स्पष्ट बहुमत असलेलं सरकार होतं ते सरकार पाडलेलं नाही. राजस्थानमध्ये प्रयत्न झाले, तुमचा अगदी आरोप बरोबर आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा ते आमदार त्याच पक्षामध्ये वापस गेल्याच्या नंतर तिथं सरकार बदललेलं नाही. म्हणजे तुम्ही हा एक दुसरा खोटारडेपणा केला. आणि तिसरं, जेव्हा तुम्ही म्हणतात की विरोधी पक्षाची एकजूट आहे, विरोधी पक्षाची एकजूट दिसत नाहीये ना. विरोधी पक्षाची एकजूट दिसत नाहीये. तुम्ही त्या आदिवासी स्त्रीला कारण नसताना आधीच रबर स्टॅम्प म्हणतात, तिचं पुढं प्रत्यक्ष ती राष्ट्रपती म्हणून किती प्रभावी आहे किंवा नाही नंतर ठरेल ना. तुम्ही आधीच हा आरोप कशासाठी करता आहात? अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्यांचा जो काही बौद्धिक खोटारडेपणा आहे त्यांच्याच मुलाखतीमधून समोर आलेला आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर तुमची एखादी तात्विक भूमिका घेऊन विरोधकांनी एक स्वच्छ अराजकीय असा चेहरा समोर आणला असता तर कदाचित या विषयावरती चांगली सांगोपांग चर्चा तरी झाली असती.
विरोधकांच्या दुर्दैवाने त्यांनी असा चेहरा पुढे आणला की जो विवादास्पद आहे आणि तो कुठलेही स्पष्ट मुद्दे समोर उपस्थित करत नाहीत, तेव्हा ही निवडणूक एकतर्फी होणार आणि भाजपचा उमेदवार जिंकून येणार, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण ही एक संधी विरोधकांना जी चालू आलेली होती ती त्यांनी गमावली, हे मात्र दिसून येत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.